हरि ओम. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमैतादमः अपराजितः सर्वसो नियंता नियमो यमः. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 105 आणि नाम आहे 857. धनुर्धर धनुष्यधारी श्रीराम रूप. रामशस्त्रभृतामहम. गीता 10:31. राम अवतारी पुरुष आहेत, साक्षात परमात्मा आहेत. परंतु ज्यावेळेस शस्त्रधाऱ्यांची गणना होत असते त्या सर्वात राम श्रेष्ठ धनुर्धर आहेत. म्हणून भगवंतांनी रामांना आपली विभूती म्हटली आहे. धृतशर धनुष्य युद्धासाठी तयार असलेल्या धनुर्धारी रामाने हाती बाण आणि धनुष्य धारण केले आहेत. पण इथे षटचक्रांचे भेदन करणारे दृढनिश्चयी राम हे विष्णूंचा 7वा अवतार आहेत. साहसी तुण बाण राम कोदंडधारी स्कंदो दिव्यायुध पातू शिवधनुष्य बोलणारा श्रीराम. वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत. रामशास्त्रोत्र हे वज्रपंजर कवच आहे. शरण्यो सर्वसत्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मताम. आतस जनुषा विषपुषा अक्षयन सुगन संग संगिनो सन्नद्ध कवची खडगी चाप बाणोदरो युवा. लोकाभिरामम श्रीरामम रणरंग धीरम. रामरक्षा हे आध्यात्मिक रहस्य आहे. अशा धनुर्धर श्री रामरूपी विष्णूंचे गुण गाऊ. 858. धनुर्वेद. धनुर्वेद जाणणारा श्रीराम. श्रीरामांचे खरदूषणांशी केलेले युद्ध म्हणजे रामायणातील शौर्य पराक्रमाचे महान पर्व आहे. श्रीरामाने खरदूषणांसह 14 सहस्त्र राक्षस संहार केला. हे युद्ध विषम होते. 14 सहस्त्र राक्षसांविरुद्ध एकटे श्रीराम लढले. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धनुर्वेद. एवढ्या बलाढ्य खरदूषण त्याचे 12 साथीदार सर्वांना धनुर्विद्या अवगत होती. त्याने श्रीरामांवर विसृजंतः शरोत्तमान बाणांचा पाऊस पाडला. श्रीरामाने सर्व बाण तोडून टाकलेच, पण कर्णी नामक अत्यंत धारदार बाणाने 12 सेनापती आणि 100 प्रमुख राक्षसांचा वध केला. त्या रणभूमीवरती जणू मृत्यूचे तांडव चालले होते. आता श्रीराम आणि स्वतः खर असे 2च योद्धे होते. श्रीरामाने त्याच्या ललाटावरती 3 बाण मारले. श्रीरामाने छातीवर प्रहार करून त्याला रक्तबंबाळ केले. श्रीराम म्हणाले, तुला मारल्यावर हे जनस्थान निर्भय होईल. ऋषीमुनी आचार्य तापस विद्यार्थी निर्भयपणे वावरतील. अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरळीत होईल. यज्ञ याग सुखरूप होतील. जनस्थानातील राक्षस संस्कृतीचा विनाश झाल्यावर मानवांचे येथे स्वाभाविक येणे होईल. राक्षसांचा विनाश झालेला पाहून आतापर्यंत इतरांना त्रास देणाऱ्या भय दाखवणारे राक्षस स्वतःच घाबरून जनस्थान सोडून पळवून गेले. इंद्राने वज्राने रुद्रासुराला मारले तसे श्रीरामाने जनस्थानामध्ये खराचा वध केला. श्रीरामाने अत्यंत दूरदृष्टीने फार मोठे राजकारणे साधले. बरं, मानवी संस्कृती दंडकारण्यात येऊ नये आणि पुढे वानर संस्कृतीपर्यंत जाऊ नये म्हणून रावणाने राक्षसांची मोठी प्रबळ सेना जनस्थानात ठेवून मध्ये जणू पाचर मारली होती. खरदूषणांचा वध करून ती पाचर तर श्रीरामाने काढलीच, पण उत्तरेकडील देव ऋषी मानव संस्कृतीचा प्रवाह थेट लंकेपर्यंत जाण्याचा मार्गच मोकळा केला. हे कार्य केवळ अलौकिक होते. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धनुर्वेदच. म्हणूनच रामशस्त्रभृतामहम अशी आपली विभूती रामांबद्दल भगवान श्रीकृष्णाने सांगितली आहे. श्रीराम धनुर्विद्या पारंगत असल्याने एवढा पराक्रम करू शकले. अशा रामरूप धनुर्वेद श्री विष्णूंची युद्ध निपुणता सदैव गरजत राहो. 859. दंड दमनशक्ती स्वरूप. शासन शिक्षा समाजात सुरक्षा व शांती राहावी, लोकांना निर्भयपणे जगता यावे यासाठी केलेला कायदा. दंड संविधान. फार पूर्वीपासूनच साम दाम दंड भेद अशी 4 प्रकारे याची अंमलबजावणी केली जात असे. सामोपचाराने रदबदलीने किंवा काही रक्कम वसूल करून शिक्षा देऊन लाठीमार चापकाचे फटके मारून किंवा तुरुंग आजीवन तुरुंगवास मृत्यूदंड संपत्तीवर टाच आणणे जशास तसे तफावत अपमान हद्दपार तडीपार सीमा पार करण्यास निर्बंध घालणे
अशा प्रकारे दहशत निर्माण करणे. प्रत्येक अवतारात भगवंतांनी अनेक दुष्टांना सन्मार्गाला लावले किंवा यमसदनाला पाठवले. दंडो दमेतामस्मी गीता 10:38. म्हणून भगवंताने तिला आपली विभूती म्हटली आहे. अशा दंड श्री विष्णूंची कृपा संपादन करू. 860 दमयिता यम, राजा इत्यादी रूपाने प्रजेचे नियंत्रण करणारा. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो गीता 11:32. मी संपूर्ण लोकांचा क्षय नाश करणारा फार भयंकर रूपाने वाढलेला अक्षय काळ आहे. यमसंयमतामहम गीता 10:29. प्राण्यांवर शासन करणारे राजा इत्यादी जितके अधिकारी आहेत त्यापैकी यमराज मुख्य आहेत. हे प्राण्यांना त्यांच्या पापपुण्याचे फळ भोगून त्यांना शुद्ध करतात. यांचे शासन न्याय आणि धर्मपूर्वक असते. हे भगवंताचे भक्त आणि लोकपालही आहेत. म्हणून भगवंताने त्यांना आपली विभूती मानली आहे आणि म्हटले आहे. अशा दमयिता श्री विष्णूंना प्रसन्न करून घेऊ. 861 दमह दमनरूप. समाज व्यवस्थेत बाधा आणणाऱ्या समाजकंटकांना धर्माचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करणारा. गर्जनम यमदूतानां राम रामेति गर्जनम रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. अशा रामरूपी दम श्री विष्णूंचे वर्णन करू. 862 अपराजित पराजित न होणारा. याआधी 716 मध्ये नामविवरण झाले आहे. विजय अपराजित स्तोत्र. मार्कंडेय विरचित अपराजिता देवी. ओम नमो अपराजितायै. ओम सहस्रबाहो सहस्रप्रहरणायुध. जय 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 विजय विजयम. अजित अमित अपराजित अप्रतिहत सहस्रनेत्र. ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल विश्वरूप बहुरूप मधुसूदन महावराह महापुरुष वैकुंठ नारायण पद्मनाभ गोविंद दामोदर ऋषिकेश सर्वासुरोत्सादन केशव सर्वभूत वशंकर सर्व दुःख प्रभेदन सर्व यंत्र प्रभंजन सर्व नाग विमर्दन सर्व देव महेश्वर सर्व बंध विमोक्षर सर्व हित प्रमर्दन सर्व ज्वर प्रणाशन सर्व ग्रह निवारण सर्व पाप प्रशांतम जनार्दन नमोस्तुते स्वाहा. अशा अपराजित शक्ती स्वरूप श्री विष्णूंना वंदन करते. 863 सर्वसह सर्व कामात समर्थ निपुण कुशल सहनशील. भगवान श्रीकृष्ण परमयोगी सिद्धयोगी योगेश्वर महापुरुष होते. त्याचे अनेक दाखले मिळतील. वर्णाश्रमानुसार त्यांनी आचरण केले. पितृतर्पण गुरुजनांना प्रणाम करत होते. महान ऋषीमुनींचा आधार लोकनायक होते. स्वतः आप्तकाम पूर्णकाम असून लोकोद्धारासाठी आदर्श शुभ कार्य त्यांनी केली. निष्काम होते. त्यांनी अत्याचारी राजांचा संहार केला परंतु कधी स्वतः राज्यग्रहण केले नाही. ते ममता शून्य होते. गांधारीने दिलेल्या विशाल यादवांच्या विनाशाचा शाप ऐकून सुद्धा ते शांत राहिले. ते लोकसेवक दीनदुर्बलांचे बंधू होते. दुष्टांचा नाश करून त्यांना परमधामामध्ये नेण्याचे सहज कार्य त्याने केले. लहानपणीच पुतना शकट तृणावर्त अनेक लोकांना मारून टाकलं. श्रीकृष्ण अलौकिक अद्भुत कर्म आहेत. कारागारात चतुर्भुज नंतर छोटे बालकाचे रूप घेतले. गोवर्धन पूजा करून गोवर्धन धारण केला. देवकीचे मृतपुत्र दिले. द्रौपदीला वस्त्र पुरवली. ते महान आचार्य होते. आदर्श मित्र होते. वाक निपुण होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी ऋषी मुनी बसत. श्रीकृष्ण अत्यंत विनोदीही होते. लहान मुलांबरोबर विनोद करीत समंतक मण्याचा आळ गवळ्याचे पोर चोर भोगी गोपीना नादी लावणारा अनेक विवाह करणारा असे अनेक आरोप त्याने समर्थपणे जिल्ले. अशा सर्व श्री विष्णूंना शतशः प्रणाम करते. 864 नियंता सर्वांना कर्तव्य नेमून देणारा नियंत्रण ठेवणारा प्रबंधक शासक. लाखो दैत्य गर्विष्ठ राजाचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते. त्यापासून रक्षण व्हावे म्हणून पृथ्वी खिन्न गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवांना शरण गेली. तेव्हा रुद्र ब्रह्मदेव अनेक देवतांचं
क्षीरसागरी गेले व त्यांनी पुरुष सुखाने भगवंताची स्तुती केली. तेव्हा ब्रह्मदेवाने समाधी अवस्थेत आकाशवाणी ऐकली. देवानो, भगवंताची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका. पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ते देवाधिदेव आपल्या कार्यशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुलामध्ये अंश रूपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवाच्या घरी स्वयं भगवान पुरुषोत्तम प्रकट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनीही जन्म घ्यावा. वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परम जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रियः. वासुदेव कलानंत सहस्रवदन स्वराट अग्रतो भविता देवो हरेः प्रियचिकीर्षया. भागवत 10:1-17-24. स्वयंप्रकाश भगवान शेषसुद्धा जे भगवंताची कला असल्या कारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्र मुखे आहेत, ते भगवंताचे प्रिय करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील. जिने साऱ्या जगाला मोहित केले आहे ती भगवंताची ऐश्वर्यशालिनी योग माया सुद्धा त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीला कार्य संपन्न करण्यासाठी अंश रूपाने अवतार घेईल. असा सुनियोजित अवतार घेतला व जन्मल्या क्षणापासून कार्यारंभ केला. हार्ड डिस्क तयार होतीच. एक्सपर्ट प्लॅनर, टीम लीडर, परफेक्ट मॅनेजर असे अवतार घेऊन प्रोजेक्शन करायचे ठरले. त्यानुसार सत्य, त्रेता, द्वापूर, कलियुग अशा 4 अंकी नाटकाची सॉफ्ट कॉपी जणू त्यांचा सूत्रधार नियंता अर्थात श्री विष्णूच. अशा नियंता श्री विष्णूंना साष्टांग दंडवत घालते. 665 अनियम. नियमाने बांधला न जाणारा, अनिर्बंध, अनियंत्रित, नियम, नियती, नियंत्रक, जो स्वतःच नियामक, सूत्रसंचालक आहे. भगवंत चिदानंद घन, अजन्मा, अविनाशी, हनुमापादन रहित, नित्य सनातन शुद्ध भगवत स्वरूप आहेत. त्याचप्रमाणे गोपिका भगवंताची अंतरंगा शक्ती आहे. भगवंताचा देह प्राकृत नाही, त्याच्या पलीकडे अप्राकृत देह आहे. सृष्टीच्या प्रारंभी स ऐक्षत एक ओम बहुश्याम भगवंताने संकल्पाने जगाची उत्पत्ती केली. तसेच रासलीलेच्या प्रारंभी भगवंताने प्रेमवीक्षणाने शरद ऋतूच्या त्या दिव्य रात्रीची मल्लिका पुष्प, चंद्रिका, मंद शीतल चांदण, पवन, समस्त सामुग्रीची आल्हाददायक वातावरण निर्मिती केली. अर्थात ही सगळी लौकिक नव्हे तर अलौकिक, अप्राकृत होती. गोपी आणि गोपिकांचे मन श्रीकृष्णाच्या मनामध्ये आधीच मिसळून गेले होते. त्यांचं स्वतःचं मनच उरलेलं नव्हतं. त्या अमन होत्या. म्हणून प्रेमदान करणाऱ्या श्रीकृष्णांनी विरहाच्या वेळी नवीन दिव्य मनाची सृष्टी केली. योगेश्वर भगवान श्रीकृष्णांची ही योग माया आहेत, ज्यात रासलीलेमध्ये दिव्य स्थळ, दिव्य सामुग्री, दिव्य मन निर्माण केले. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही भगवंतांनी पासरी वाजवली. त्या पासरीतून जड चेतन, अचल चल, विक्षिप्त समाधी होतात. भगवंताच्या प्रेमदानाने गोपिका निसंकल्प, निश्चिंत होऊन घरकाम करत होत्या. कोणी गुरुची सेवा करत होत्या, कोणी पतिसेवा धर्म करतात, कोणी अर्थकाम, साज शृंगार, पूजा पाठ, मोक्ष साधना करीत होत्या. परंतु बासरीचा सूर कानी पडता क्षणीच त्यांची सगळी आपली कामं सुटली आणि त्या अक्षरशः बेभान होऊन धावत यमुना किनारी गेल्या. श्रीकृष्णाने आपल्या गोपींसह शुद्ध सत्वमय रास क्रीडा केल्या. अनुग्रहाय भूतानां मानुषम देहमास्थितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत. भागवत 10:33, 36-39. भगवान जीवावरती कृपा करण्यासाठी स्वतःला मनुष्य रूपाने प्रकट करतात आणि तशाच क्रीडा करतात. त्या ऐकून जीवाने भगवत परायण व्हावे. ब्रजवासी गोपांना श्रीकृष्णाबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही, कारण ते त्यांच्या योग मायेने मोहित होऊन असे समजत होते की आपापल्या पत्नी आपल्या जवळ आहेत. ब्राह्ममुहूर्ताला भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. अशा अनियम श्री विष्णूंचे स्मरण हीच मुक्ती नाही काय? 866 अयम मृत्युरहित, अमर, चिरंजीव, शाश्वत, चिरंतर, न जायते म्रियते वा कदाचिन
नायं भूत्वा भवितावान भूया अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे अच्छेद्यो मक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातन अव्यक्तयमचिन्त्योय यमचि चिंतेयो चिंतोयमविकार्योयमुच्यते. गीता 2:24-25. शरीर विनाशीच आहे, कारण त्याचा स्वभाव नाशवान आहे. ते क्षणाक्षणाला नष्ट होत आहे. पण जे आपले नित्य स्वरूप आहे त्याचा कधीच नाश होत नाही. जायते येस्ति परिणमते वर्धते अपक्षीयते विनश्यती. जे उत्पन्न होते ते मरते, हे उपजे आणि नाशे, ते मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. ज्ञानेश्वरी 2:12-105. यम संयमता मम, शासन दंड देणाऱ्यात यमराज मी आहे. यमावर काळावर माझी सत्ता चालते. विष्णुदूतांना पाहून यमही घाबरतो, असे श्री विष्णूस अयम आहे. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 105 आणि नामे 866 संपन्न झाली. हरी ओम.